ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे, ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे, त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं. स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे. तर राशन कार्ड नसेल तरी या योजनेचा लाभ घेता यावा याकरता ज्या महिलांकडे त्यांचा पिवळे किंवा केशरी राशन कार्ड नसेल अशा महिलांकरता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नावे एक स्वयं घोषणापत्र, ज्याला सेल्फ डिक्लरेशन सर्टिफिकेट असे सुद्धा म्हणतात, तर ते तुम्हाला द्यायचं आहे. आणि ते कशाप्रकारे तुम्हाला डाउनलोड करायचे आहे आणि हे कशाप्रकारे भरायचं आहे ते आता आपण व्हिडिओमध्ये पाहूयात. तर त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स मी तुम्हाला देत राहील. चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, हे आहे ते स्वयं घोषणापत्र. हे कसे डाउनलोड करायचे ते तर आपण पुढे पाहणारच आहोत, परंतु त्यापूर्वी आपण पाहूया की हे स्वयं घोषणापत्र भरायचे कसे आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी ज्याच्यापुढे तुम्हाला तुमचं ज्या महिलेच्या नावाने तुम्ही हा फॉर्म भरताय त्यांचं पूर्ण नाव, त्यानंतर श्री, वडील असेल तर वडील, पती असेल तर पतीचे नाव, त्यानंतर मुलगा, मुलगी किंवा पती जे तुम्हाला असाल ते ठेवायचं आहे, बाकीचे तिथून खोडून टाकायचं आहे. त्यानंतर वय तिथे भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे व्यवसाय दिसत आहे तर तुमचा व्यवसाय भरायचा आहे. गृहिणी असेल तर गृहिणी, सामान्य महिला असेल सामान्य महिला, शेतमजूर असेल तर शेतमजूर, त्यानंतर राहणार आणि तालुका व जिल्हा याद्वारे अशी सर्व माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता उत्पन्नाचे साधन. तर तुमच्याकडे जे उत्पन्नाचे साधन आहे ते इथे भरायचे आहे, ज्यामध्ये शेती दिली आहे, दुग्ध व्यवसाय दिलेले आहे, अन्य मजुरी दिली आहे, हातमजुरी दिली आहे. तर जे तुमचे उत्पन्नाचे साधन असेल ते तुम्हाला भरायचे आहे. हे तुम्हाला 3 वर्षाचे भरायचे आहे. सपोज 2022-23मध्ये तुमचं एकूण वार्षिक उत्पन्न 20,000 असेल, ते 23-24मध्ये 25,000 असेल आणि 24-25मध्ये 40,000 असेल, तर हे सर्व उत्पन्न तुम्हाला एका कॉलममध्ये भरायचे आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथे पुढे पाहू शकता उत्पन्नाच्या साधन किंवा उत्पन्नाबद्दल थोडक्यात माहिती आहे. तर तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन नाही दिली तरी चालून जाईल. त्यानंतर तुम्हाला इथे आल्यानंतर खाली तुम्हाला बघा ऑप्शन मिळणार आहे एकूण. तर एकूण उत्पन्न तुमचे किती आहे ते तुम्ही तिथे भरू शकता. त्यानंतर एकूण उत्पन्न तुम्हाला इथे दिसणार आहे. तर यामध्ये तुम्हाला जे वर तुम्ही माहिती भरलेली आहे त्याचे कॅल्क्युलेशन करून तुम्ही फक्त एका कॉलममध्ये देखील सर्व माहिती भरू शकता. जसे की शेतमजूर असेल तर 3 कॉलम त्याच्यासमोर दिलेले आहे, तर 3 कॉलममधले एकूण उत्पन्न इथे तुम्हाला भरायचे आहे. आणि त्यानंतर खाली आल्यानंतर शासन निर्णय तुम्हाला प्रपत्र, स्वयं घोषणापत्र अशा प्रकारचं दिसेल. तर इथे तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ते संपूर्ण भरायची आहे. तुमचं स्वतःचं नाव, त्यानंतर वडील किंवा पतीचे नाव, त्यानंतर तुमचे वय जे आहे ते भरायचे आहे. आणि इथे मेन म्हणजे तुम्हाला भरायचे आहे तुमचं आधार कार्ड क्रमांक. तुमचा जो आधार कार्ड क्रमांक तुम्ही फॉर्म भरताना देणार आहात, तोच फॉर्म भरतानाचा आधार कार्ड क्रमांक व्यवस्थितरित्या इथे भरायचा आहे. त्यानंतर तुमचा व्यवसाय भरायचा आहे आणि तुमचा ॲड्रेस भरायचा आहे, ज्यामध्ये राहणार, तालुका, जिल्हा आणि पिनकोड ही सर्व माहिती इथे तुम्हाला भरायची आहे. आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर इथे तुम्हाला खाली तुम्ही इथे आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला इथे ठिकाण आणि दिनांक दिसेल. तर तुम्ही ज्या गावचे रहिवासी आहे त्या गावचा ठिकाण टाकायचं आहे आणि दिनांकामध्ये ज्या तारखेला तुम्ही हा फॉर्म भरत आहात ते दिनांक टाकायचे आहे. आणि स्वयं घोषणापत्र लिहून देणाऱ्याची सही तिथे दिसत आहेत, तर व्यवस्थितरित्या तुमची तिथे साईन करायची. आणि मोबाईल नंबर त्यासमोर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर चालू असलेला मोबाईल नंबर लिहायचा आहे. आणि याला स्कॅन करून किंवा फोटो काढून हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला उत्पन्नाच्या ठिकाणी किंवा तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर त्या ठिकाणी हे अपलोड करायचे आहे. तर आता हे पाहूया की हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला डाउनलोड कुठून करायचे आहे. तर हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळून जाणार, त्यावर क्लिक करून हे PDF तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट काढून हे स्वयं घोषणापत्र तुम्ही भरून अपलोड करू शकता. सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा याची PDF दिलेली आहे, तेथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप चॅनल दोन्हीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड करून हे स्वयं घोषणापत्र अपलोड करू शकता.